9 मार्च को चिंचवड में मनसे अध्यक्ष राज ठाकरे की कार्यकर्ता सम्मेलन है। मनसे की 19वीं वर्षगांठ चिंचवड में मनाई जाएगी। इस मौके पर राज ठाकरे चिंचवड में अपने मनसे कार्यकर्ताओं को संबोधित करेंगे। ऐसी जानकारी शहर अध्यक्ष सचिन चिखले ने आज प्रेस में दी है। चिंचवड में वर्षगांठ की तैयारियां जोरों पर है। पिंपरी चिंचवड में मनसे कार्यकर्ताओं के आग्रह के बाद पिंपरी चिंचवड शहर में पहली बार मनसे की वर्षगांठ मनाई जाएगी। कार्यक्रम चिंचवड के रामकृष्ण ऑडिटोरियम में होगा। शहर अध्यक्ष सचिन चिखले ने बताया कि महाराष्ट्र से हजारों मनसे सैनिक आएंगे। राज ठाकरे पदाधिकारियों को संबोधित करेंगे। राज ठाकरे के निशाने पर कौन रहेगा, महाराष्ट्र की मौजूदा राजनीति पर वो क्या कहेंगे, इस पर सबकी नजर बनी हुई है। तर तुम्हाला कल्पना असेल की मध्यंतरी आमचा वर्ली या ठिकाणी पक्षाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये साहेबांनी जाहीर केलं होतं की मी लवकरच माझ्या पक्षाची एक आदर्श आचारसंहिता आणणार आहे आणि रिफॉर्मेशन म्हणजे बरेचसे पुनर्बांधणी सुद्धा करणार आहे आणि त्याच्यावरती आखणी पक्षाची चालू आहे आणि त्यामध्ये बरेचसे नवीन पदही येणार आहेत, बरेचशा पदांमध्ये फेरफार पण होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळं आता उद्या माहिती ती 9 तारखेच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनाला दिली जाईल आणि त्याची पुढची वाटचाल तशी सुरू होणार आहे आणि त्यासाठी तो मेळावा दरवर्षी मेळावा आमचा वर्धापन दिन असतोच। नंतर 30 तारखेला आमचा शिवाजी पार्कला गुढीपाडव्यानिमित्त सभा पण आहे, तेव्हा त्याला काय आणखी सविस्तर बोलायचं त्यावेळेला पॉलिटिकल ते बोलतील। त्याच्यामुळे ह्या मेळाव्याला तुम्हाला ते पॉलिटिकल बोलतील अशी अपेक्षा काय धरण्यात पॉईंट नाही। राज्य मराठ्यांचं, राज्यकर्ते मराठी, छत्रपतीच्या नावाने राज्य आपण चालवतो, प्रभूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांचं नाव घेतो आणि मराठी राज्यामध्ये आपल्याला मराठी पाट्यासाठी आंदोलन करणार, ते केवढं मोठं दुर्दैव आहे। मराठी भाषा बोलली गेली पाहिजे, कोर्टात बोलली गेली पाहिजे, राज्य सरकारमध्ये मराठी भाषा आली पाहिजे, दुर्दैव नाही आपल्याला वाटत। नाव फलक बदलायला पाहिजे, तर कायदा केलाय तरी जर काय कोण करत असेल तर राज्याचा धाक नाही असला पाहिजे। पुढे आम्ही तुम्हाला बोलतो की आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही दाखवतो धाक नावाची गोष्ट काय असते ती। ते पत्रव्यवहार करायची काय गरज आहे, ते ऑलरेडी माहिती, आमची भूमिका स्पष्ट आहे। पत्रव्यवहार करून उपयोग काय, वारंवार आम्ही या विषयावरती बोलतोच आहोत। नाही, त्याच्यावरती राज्य सरकार म्हणून गंभीरपणे दखल घ्यायची गरज आहे। काय केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याच्यात दखल घेतली पाहिजे असं काय नाही। आम्ही दखल घेतली का आम्ही गुंड ठरतो, मग कोर्ट कचेऱ्या आमच्या मागे लागतात आणि मग तुम्ही आम्हाला बोलता आम्ही गुंड आहोत म्हणून। ते गुंड त्यावेळेला तुम्हाला चालतात, निवडणुकीला चालत नाहीत। पोलिस जाणून बुजून पोलिसच करतात अशातला काय भाग नाही, पण राज्य सरकार म्हणून जबाबदारी घेऊन त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे असं मला वाटतं आणि राज्य सरकार त्याची दखल घेत आहे। मला असं वाटतं की दादांनी निश्चितपणे त्यांना अगोदर सांगितलं असेल, पण शेवटी कसं असतं की आपला पक्ष आहे, पक्षामधला आपला कार्यकर्ता आहे, प्रॅक्टिकल काय ते बघितल्याशिवाय कोणी निर्णय घेत नाही आणि म्हणून त्याला कधीतरी उशीर झाला असेल। पण आता राजीनामा शेवटी झाला, 82 दिवसांनी राजीनामा झाला, 86 की 82 दिवस झाले। एवढ्या महाराष्ट्रातील लोक जागृत होऊन काम करतायत त्या विषयावरती, त्यात मनसेची पण लोक आहेत ना, आणि मनसे पक्ष कशाला उतरायला पाहिजेत। माझे विविध पक्ष, माझे सगळे कार्यकर्ते ते जातीनिशी उतरतात त्याच्यामध्ये। नाही, अबो आजमीला ही सवय लागून राहिलेली आहे की काहीतरी असं भडक बोलायचं आणि लक्ष वेधून घ्यायचं आणि चर्चेत राहायचं आणि जणू काही मी मुसलमान समाजाचा तारणहार आहे अशी भावना बोलून दाखवायची। हे त्याचं नवीन नाही, ते सगळ्यात माहीत झालेलं आहे, पण त्याच्यावरती कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही, कारण त्यांना ही सवय आहे। मागच्या वेळेला पण ते देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये असेच त्यांच्यावरती गुन्हा हे झाला होता आरोप, आता सुद्धा अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर होतो। त्या सगळेच पक्ष बोलत आहेत, तर सरकारने त्याची दखल घ्यावी। नाही, मला असं वाटतं की शेवटी कसं आहे की त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे एकाचा शोध चालू आहे, एकाने माफी मागितली, बऱ्याच संस्थांनी आंदोलनं केली त्या बाबतीमध्ये आणि राज्य सरकारने त्याप्रमाणे त्यांना समज पण दिली असेल, झाली नाही अशातला भाग नाही। पोलीस स्टेशनला तक्रार झाली। मला असं वाटतं की ते जे काही प्रकरण आहे ते कोर्टामध्ये आहे आणि आता त्यांनी ह्या कोर्टात निर्णय त्यांनी पुढच्या कोर्टात ते गेलेले आहे आणि कोर्टात असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं फार काही उचित मला वाटत नाही, पण निश्चितपणे राज्य सरकार या बाबतीमध्ये गंभीरपणे दखल घेईल आणि ते आता कोर्टाचा निर्णय लागल्यानंतरच घेईल, तोपर्यंत काय होणारच नाही। तोपर्यंत माणिकराव कोकाटे मंत्रीच राहतील, आता आहेतच ना मंत्री। त्यांचा राजीनामासाठी मनसे काय, मनसे काय, आता माझा कोण सभागृहात एक माणूस नाही, आम्ही आपलं सतत आंदोलन रस्त्यावरच करत राहतोय, त्याच्या पलीकडे आमच्याकडे आंदोलन कुठे। सभागृहात आता कोणतरी आमचा असत त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला असता, बोलला असता,
मला असं वाटतं की तो वाद आता कसं आहे की तो मागच्या वेळेलाच आम्ही भूमिका त्यावेळेला आमची दिली होती की तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्या राज्याच्या संस्कृतीची तुम्हाला सहभागी होणं आवश्यक असतं. बाकी राहिला विषय मराठी भाषेचा, त्या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका घेऊन जाऊ अशा प्रकारची भावना मांडली होती. परंतु याच्यामध्ये राज्य सरकारने पण दखल घेतलेली आहे. वेगवेगळ्या मंत्री महोदयाचे त्याच्यावरती भाष्य पण आलेले आहेत आणि तिकडच्या राज्य सरकारने पण दखल घेतलेली आहे आणि आता गाड्या परत सुरळीत झाल्यात अशी माहिती मिळाली. विषय असा आहे, रामदास आठवले नेहमीच बोलतात ना, तर आम्ही फार काही गंभीरतेने ते घेत नाही. हो, नवीन नाही ना रामदास आठवलेंचं ते ना, त्यांना लोकसभेत पण गंभीर घेत, इकडे पण काय विषय आहेत.